नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। रस्ता अडवून रस्त्यावरच वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी कुप्रसिद्ध गुंड राज पवार सह 16 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यातील फरार आरोपी राज पवारला लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे। अटक केल्यानंतर आरोपीला घटनास्थळावर जाऊन पाहणी केली, परंतु पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी नाही तर धिंड काढली आहे। त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत असे गंभीर आरोप करून राज पवारच्या आईवडिलांनी अंगावर रॉकेल ओतून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार काल सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे। राजचे वडील रवींद्र पवार आणि आई संगीता पवार हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात रविवारी आले होते। ते म्हणाले, काही केले नसताना आमच्या मुलावर खोटे गुन्हे दाखल केले आहे। लोणी काळभोर पोलिसांनी आमच्यावर अन्याय केला आहे। तसेच राजची विनाकारण धिंड काढली। माझ्या मुलाला आताच्या आता सोडा, आम्हाला न्याय द्या, अन्यथा आम्ही दोघेही जीवन संपवून टाकतो असे म्हणून पोलीस ठाण्यात तब्बल अर्धा तास गोंधळ घातला। मिळालेल्या माहितीनुसार राज पवारचा गुरुवारी दिनांक 18 रोजी वाढदिवस होता। त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे अनेक मित्र कदमवाग वस्ती येथे आले होते। राज पवारने बेकायदेशीर जमाव जमवून वाहतुकीचा रस्ता अडवला होता। या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 16 जणांवर भारतीय न्याय संहिता कलम 126(2), 189(1), 189(2), 189(4), भारतीय हत्यार कायदा कलम 425, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1), 2, 3 सह 135 क्रिमिनल लॉ 3 आणि 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ 13 जणांना अटक केली आहे। प्रवीण लक्ष्मण नाझिरकर वय 21, ओम गणेश चव्हाण वय 20, हर्षद नारायण चव्हाण वय 21, आदित्य दादा गायकवाड वय 19, अनिल मानसिंग होमने वय 30, हर्षल शंकर जगताप वय 19, अनिकेत महेश जांभळे वय 23, सनी जयवंत भोसले वय 19, सौरभ संतोष मस्के वय 19, अभिषेक महेश जांभळे वय 25, महेश संपत नाझिरकर वय 19, कृष्णा सुरेश आरण वय 19, सर्व राहणार जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे, सुदाम गुलाब चव्हाण वय 19 राहणार वासुली फाटा म्हाळुंगे चाकण तालुका खेड जिल्हा पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। तर राज रवींद्र पवार, नटराज शिवाजी कदम, प्रेम तानाजी गायकवाड सर्व राहणार गुजर वस्ती कवडीपाठ टोल नाका कदमवाग वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे हे तिघे जण फरार झाले होते। फरार झालेल्या राज पवारला लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी अटक केली होती। दरम्यान राज पवारला अटक केल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस राज पवारला घेऊन गेले होते। यावेळी लोणी काळभोर पोलिसांकडून धिंड काढली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। याचाच राग मनात धरून राज पवारच्या आईवडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्या दोघांची समजूत काढण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ आले असून अजूनही राज पवारच्या आईवडिलांनी राजला सोडल्याशिवाय पोलीस ठाण्यातून जाणार नाही असा पवित्रा घेतला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।